बापाच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आज शुभ वर्तमानात येशू आपल्याला जागरूक राहण्याची आणि सर्व लोभापासून दूर राहण्याची इच्छा करतो. मानवी जीवन संपत्तीने श्रीमंत होत नाही. येशू एका श्रीमंत माणसाची बोधकथा सांगतो. जेव्हा त्याचे पीक वावटले तेव्हा त्याने ते सांडण्यासाठी मोठे कोठारे बांधले आणि त्याचा आपल्याला मानला. खा, प्या आणि अनेक वर्ष आनंदात राहा. पण देवाने त्याला म्हणले, आज रात्री तुझा आत्मा तुझ्याकडून मागितला जाईल. तू तयार केलेल्या गोष्टी कोणाच्या इच्छेनुसार असतील, जो स्वतःसाठी खजिना साठवतो आणि देवाच्या दृष्टीने श्रीमंत नाही, याच्या बाबतीतही असेच आहे. आपण संपत्तीचा लोभ सोडून देऊया आणि सद्गुणांचे आचरण करून आध्यात्मिक वाढीसाठी प्रयत्न करूया. आपले आत्मे देवाकडून कधी काढून देतले जातील हे आपल्याला माहीत नाही. आपण पवित्रतेने भरलेले जीवन जगूया. आपल्याकडे जे आहे ते आपण इतरांसोबत वाढून देऊया. स्वार्थ सोडून देऊया आणि देव आणि इतरांसोबत प्रेमाने जगूया. आपण प्रार्थना करतो की देवपिता आपल्या प्रत्येकाला असे करण्याची कृपा देईल.